श्रोते हो नमस्कार. आपला सिंधुदुर्ग हा केवळ एक जिल्हा नाही, तर तो महाराष्ट्राच्या निसर्ग संपदेचा आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत पुरावा देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग, तारकर्लीचा शुभ्र वाळूचा समुद्रकिनारा, आंबोलीचे धबधबे हे सगळंच पर्यटकांना जणू स्वर्गीय अनुभव देत असतात. तर श्रोते हो, सिंधुदुर्गातील कोकण आणि पर्यटन या विषयावर एक उद्योजिका श्री लक्ष्मी सावंत मॅडम आपल्या या स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यांचा सह्याद्री ॲग्रो टुरिझम या नावाने होमस्टे आहे. तर श्रोते हो, त्यांचं या आकाशवाणी सिंधुदुर्ग स्टुडिओमध्ये प्रथम स्वागत करते. आता त्यांच्याकडून इथलं पर्यटन, सिंधुदुर्गातील निसर्ग याविषयी आम्ही चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, तुम्ही एक पर्यटन उद्योजिका म्हणून व्यवसायाकडे तुम्ही वळलात, तर त्यामागची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? हो, उद्योजिका तर मी आता झाली, पण पहिली हाऊसवाईफ होती मी. नंतर शिक्षिका म्हणून माझं स्वतःचे क्लासेस चालवत होती मी. आणि नंतर मला माझ्या गावची आवड असल्यामुळे एक संस्था होती, त्या संस्थेमध्ये मी भाग घेतला आणि असेच सगळे पर्यटनावरती विषय वगैरे बहुता सगळे चालत होते. आणि असं मलाही वाटलं की माझ्या गावी खूप असं चांगलं निसर्ग सौंदर्य आहे, सगळ्याच गोष्टी मूलभूत आवश्यक ज्या गोष्टी आहेत पर्यटनाच्या त्या सर्व माझ्या गावी होत्या. आणि म्हणूनच मग मी ठरवलं की माझा स्वतःचा होमस्टे मी चालू करायचा आणि मी तो चालू केला. आज त्या गोष्टीला 10 वर्ष झाली आणि खूप छान वाटतंय. गावात राहता येतंय आणि गावातला अनुभवही घेता येते, त्यामुळे खूप सुंदर वाटते आणि पर्यटकही चांगल्या प्रकारे माझ्या होमस्टेला येत आहेत, त्यामुळे चाललंय सगळं चांगलं. मॅडम, मला सांगा की आपल्या या सिंधुदुर्गातला निसर्ग आहे, इथल्या संस्कृतीचा, पर्यटनाचा तो आत्मा आहे. तर सुरुवातीला या निसर्ग विविधतेबद्दल आपल्याला काय सांगावंसं वाटतं? हो, आपला जो सिंधुदुर्ग जो आहे तो नक्कीच निसर्गाने असा विविधतेने नटलेला आहे. कारण एकीकडे निराळशार समुद्रकिनारा, तर एकीकडे डोंगर किनारे आहेत, छान पावसामध्ये धबधबे कोसळत आहेत अगदी, आणि पांढरं शुभ्र पाणी आहे, डोंगर माता आहे. म्हणजे आपल्याकडे असं की नाहीये की बाबा एका ठिकाणी समुद्र आहे किंवा दुसरं काय नाहीये, असं नाहीये. तर आपल्याकडे सगळ्याच प्रकारचं जे पर्यटन होऊ शकतं अशा प्रकारचं समृद्धीने आपला सिंधुदुर्ग किल्ला हा नटलेला आहेच. हो, पण खरोखरच समुद्र किनारे, किल्ले, मंदिरे, छान निसर्ग लाभलाय, पण या पर्यटनाला विकसित करण्यासाठी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटते? आणखीन काय बदल व्हावा असं वाटतोय? नक्कीच बदल होणं खूपच आवश्यक आहे. कारण कसं होतंय की पर्यटन आपल्याकडे डेफिनेटली नक्कीच वाढतच आहे, पण त्याच्यासाठी जे आवश्यक असणारे काही गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेची गोष्ट आहे. बघायला गेलं उदाहरणार्थ तर रस्ते एवढे रस्त्यांची हालत आहे ना की त्यामुळे कसं होतं की लोक जरा प्रवास करायला कंटाळा करतायत. आणि काही स्थानिक गोष्टी पण आहेत, त्या गोष्टीकडे पण जर आपण लक्ष दिलं तर पर्यटन हा व्यवसाय आपल्या सिंधुदुर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतो. कारण निसर्ग संपदा अगदी भरभरून निसर्गाने दिलेला आहे आपल्याला, त्यामुळे त्याचा आपण वापर करून पर्यटनाचा उपयोग आपण नक्कीच करू शकतो. पण काही गोष्टी बदल करणं आवश्यक आहे. म्हणजे निसर्ग पर्यटन म्हटलं की सौंदर्य पाहणं इतकंच महत्वाचं नाहीये, तर त्यामध्ये तिथला पर्यटनाचा अनुभव आणि तिथलं सौंदर्य यामध्ये थोडासा काहीतरी फरक आहे असं वाटतंय का? हो, नक्कीच बदल आहे आणि फरक पण आहे. कसं बघा, पर्यटन म्हटल्यानंतर लोक काय करतात की एक मोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये हॉटेल बुक्स करतात आणि फक्त चांगले चांगले जे समुद्रकिनारे आहेत ते पाहून जातात. तर ह्याला आपण नुसतं पर्यटन म्हणू शकत नाही. जर खरंच गावचा अनुभव घ्यायचा असेल, इथली संस्कृतीचं तुम्हाला जर दर्शन करून घ्यायचं असेल, तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या गावातला होमस्टे पकडा. होमस्टेमध्ये जाऊन तिथे राहा, त्यांच्याबरोबरचा त्यांचा दिनक्रम पहा, ती लोक कशी राहतायत, त्यांची संस्कृती काय चालली आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती लोक काय करतायत, त्यांचं राहणीमान कसं आहे, प्लस त्यांचं जे पारंपरिक जेवण आहे ते तिथे जाऊन राहून खा, तर ते तुम्हाला समजेल. आणि तो खरा अनुभव आहे. पर्यटन म्हणजे आपण ह्याला म्हणू शकतो की तिथे जाऊन आपण राहतोय, अनुभव घेतोय आणि थोडंफार त्यांच्यासारखं पण आपण जगतोय जीवन, त्यावेळी आपण खरा अनुभव घेतलोय. म्हणजे कोकणात आलंय किंवा आमच्या सिंधुदुर्गात तुम्ही जर आलात तर तो खरा अनुभव नक्कीच आहे. हो मॅडम, नक्कीच. पण पर्यटनाचा हा कल आहे तो समुद्र किनारा पुरता मर्यादित राहू नये असं तुम्हाला वाटते का? कारण अंतर्गत भागातील सुद्धा पर्यटन खूप छान आहे. उदाहरणार्थ सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली गावं म्हणा, ग्रामीण पर्यटन, म्हणजे यामध्ये सुद्धा निसर्ग सौंदर्य आहे. तर याविषयी आपण काय सांगाल, या ग्रामीण निसर्गाबद्दल? हो, नक्कीच. ग्रामीण निसर्ग आपल्याकडे पण आहे, बऱ्यापैकी खूप छानच आहे. आणि शहरापेक्षा मी तर म्हणेन ग्रामीण पर्यटन खूपच सुंदर आहे. कारण इकडे 0 प्रदूषण आहे, काहीच प्रदूषण नाहीये, प्रदूषण मुक्त वातावरण. मी तर शहरातल्या लोकांना तर सांगेन
की तुम्ही गावाकडेच या. जसं जसं तुम्हाला टाइम मिळतोय, तुमच्या मुलांना सुट्ट्या भेटतायत, नक्कीच गावाकडचं बुकिंग करा आणि गावी येऊन राहा. कारण त्या दृष्टीने पर्यटन पण वाढेल आणि तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने पण खूपच त्याचा फायदा होऊ शकतो. कारण शहरामध्ये आज एवढं प्रदूषण झालंय, एवढं धक्काबुक्कीचं जीवन झालंय, नाही तुमच्या जीवनाला शांती आहे. आणि आज गावामध्ये जर तुम्ही आलात तर नक्कीच ते 4-5 दिवस तुम्ही एक शांतीने राहू शकता. आणि कसं होईल, जर तुमच्या मुलांना आत्तापासून जर गावची जरी थोडीशी सवय लागली तर नक्कीच त्यांना ती पुढे येण्याची ओढ लागू शकते आणि पुढे ते गावामध्ये येण्याचा आग्रह तुम्हाला करू शकतात की बाबा चला आता सुट्टी लागली आहे की आम्ही चला आमच्या गावी जाऊया. आणि साहजिकच आहे त्याच्यातून ग्रामीण पर्यटनही विकास होऊ शकतो. आणि सह्याद्रीचा जर तुम्ही म्हणाल की सह्याद्रीच्या पायथ्याशी असे बरेच काही गावं आहेत की त्या ठिकाणी, आता एक उदाहरण मी देते, नारूळ आता गाव आहे, तर नारूळच्या गावातून आपण ट्रेकिंगसाठी, म्हणजे ट्रेकिंग म्हणण्यापेक्षा वरती रांगणागड आहे, तर रांगणागडासाठी जाण्यासाठी बरीच लोक येतात. तर आज आपण तिथे मूलभूत गोष्टी जर आपण तिथे वाढवल्यात, जसं की सार्वजनिक शौचालय वगैरे आहे, ट्रेकिंगला जाणारी लोक बरीच आहेत, पण कसं होतं की तिथे मूलभूत ज्या काही गरजेची गोष्टी आहेत त्या तिथे नाही आहेत. त्यामुळे थोडासा तिथे प्रश्न येतो, पण ग्रामीण पर्यटन नक्कीच चांगल्या प्रकारे चालू शकतं. मॅडम, पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला नेमका किती हातभार लागू शकतो? म्हणजे स्थानिक लोक म्हणा, महिला, युवक यांना रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध कशा होऊ शकतात? व्यावसायिक दृष्ट्या कसं पाहू शकतो? हो, पर्यटनामुळे व्यावसायिक दृष्ट्या म्हणजे आपण चांगल्या प्रकारे बघू शकतो. कारण आज केरळसारखं जर आपण उदाहरण घेतलं तर केरळ पूर्णतः पर्यटनावरती चालते. गोवा बघितलं तर गोवा सुद्धा पर्यटनावरतीच चालते. तर का आपल्या इकडे पण चालतेच. आणि आपल्या आता सिंधुदुर्गामध्ये पण बऱ्यापैकी पर्यटक येतच आहेत. एवढ्या गाड्या चालत आहेत तर गाड्यावाल्यांना रोजगार म्हणजे त्यांच्या गाड्या चालतच आहेत. आणि पुन्हा कसं होतं की ज्या ठिकाणी काही होमस्टे आहेत, हॉटेल आहेत, त्या ठिकाणी तिथे सगळ्या ज्या आरोग्य सुविधा आहेत किंवा बऱ्याच काही गरजेच्या गोष्टी माणसं लागतात, मग त्यांना तिथे रोजगार त्या ठिकाणी मिळतच आहे. त्यामुळे पर्यटनातून रोजगार निर्मिती ही नक्कीच मिळते आणि होतेच आहे. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणपूरक पर्यटन ही संकल्पना आज जागतिक स्तरावर मॅडम प्रचलित आहे. तर कोकणात म्हणजे सिंधुदुर्गात या प्रकारच्या पर्यटनाचा विकास करण्यासाठी आणखीन काय बदल केला पाहिजे असं आपल्याला वाटते? हो, इको टुरिझम आपल्याकडे आज सिंधुदुर्गात पण बऱ्याच ठिकाणी इको टुरिझम चालू झालेले आहेत. पण इको टुरिझम करताना काळजी अशी घ्यायला पाहिजे की आपण निसर्गाची हानी नाही केली पाहिजे. निसर्ग जसा आपला आहे तसाच निसर्ग ठेवणं ती एक आपली जबाबदारी आपण आपली मानायला पाहिजे. आणि त्याच्यातूनच आपण इको टुरिझम जे म्हणतो ते आपण त्याच्यातून करू शकतो. आणि इको टुरिझम खरंच खूप छान आहे. जागतिक स्तरावर संपूर्ण सर्व देश त्याला प्रोत्साहन देत आहेत इको टुरिझमसाठी. मॅडम, पर्यटन वाढत असताना पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं आहे. तर कचरा व्यवस्थापन म्हणा, पाणी वापर म्हणा आणि समुद्र किनाऱ्याचं संवर्धन हे सगळं गरजेचं होणं कितपत आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? पर्यटन करताना ह्या गोष्टी खूपच आपण काळजीपूर्वक विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळणं गरजेचंच आहे. शेवटला निसर्ग आहे त्याचा सांभाळून वापर करणं, निसर्गाला हानी न पोचवता पर्यटन करणं हे आपलं कामच आहे. आणि जसं आता समुद्रकिनारे म्हणाल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की कचरा बाहेर न फेकणं. आणि मेन आपली पण जबाबदारी आहे, प्रत्येक ठिकाणी कचऱ्याची पेटी असणे आवश्यक आहे. जर कचरा पेटी असेल तर लोक त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये कचरा टाकतील, नाहीतर काय होतं की लोक बाहेर फेकतात कचरा. त्यामुळे आपली पण ती जबाबदारी आहे की प्रत्येक ठिकाणी कचरा पेटी ठेवणं आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की म्हणजे हे सर्व जे गोष्टी जे आहेत ते सांभाळणं, तर ते हे संवर्धन करून पर्यटन करू शकतो. मॅडम, कोकणातील आपला हा पारंपरिक सण, नृत्य, लोककला आणि खाद्य संस्कृती हे सर्व पर्यटनासाठी एक आकर्षण ठरते असं आपल्याला वाटतंय का? या सांस्कृतिक वारशाचा उपयोग पर्यटन प्रोत्साहनासाठी कसा होऊ शकतो? हो, ह्याच्यातून आपण पर्यटनही वाढू शकतो. आज बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या जी सिंधुदुर्गातली जी मालवणी भाषा आहे त्याचं लोकांचं आकर्षण खूपच वाढत चाललंय. मी बघितलं की आज तुम्ही रील्सद्वारे वगैरे जर बघत असाल तर लोक म्हणतात तुमची भाषा फार गोड आहे, मालवणी भाषा फार गोड आहे, तुमचे जे पदार्थ जे आहेत ते खूप गोड आहेत. म्हणजे मी असं सांगेन की काही गुजराती लोक वगैरे जी पर्यटनाला येतात तर ते आमच्याकडचे जे शेवया रस आहे, घावणे आहे, हे त्या लोकांना फार आवडतात. आणि ती लोक आमच्याकडे म्हणजे इकडे आल्यानंतर सांगतात की तुमचं मालवणी जे पदार्थ आहेत ते खूपच सुंदर आहेत. त्यामुळे त्याचा आपण फायदा आपल्या पर्यटनासाठी करून म्हणजे लोक आता घेतच आहेत आणि आपण तो घ्यायलाही पाहिजे. किंवा आपलं जे अन्न जे आपण जे करतो ते एक प्रकारचं खूपच असं चांगलं आहे. आणि चुलीवरचं जेवण म्हटल्यानंतर लोकांना आजकाल
खूप आवडतं. काही लोकांनी आजकाल मातीच्या भांड्यांमध्ये पण जेवणं चालू केली आहेत. खूप सुंदर कल्पना आहे आणि खूप चांगलंच आहे, कारण शेवटला जुनं ते सोनंच असतं. सांस्कृतिक आपल्याकडे बघायला गेलं तर भरपूर आहे. म्हणजे आता मी एक पहिलं उदाहरण देऊन टाकते, की आता गावोगावी जत्रा चालू होतात आपल्याकडे. हो. आता जत्राच्या नंतर दशावतार एक इथे आपल्याकडे चालतो आणि या दशावतारचं लोकांना फार आकर्षण आहे या गोष्टीचं. तर आपण तेही पर्यटनामध्ये वापर करू शकतो, की जत्रा चालू झाल्यानंतर लोकांना जत्रोत्सवामध्ये लोकांना सामील करू शकतो. ते दशावतार त्यांना दाखवू शकतो, कारण ते आकर्षण असल्यामुळे त्यांना ते पाहण्यामध्ये आवड आहे त्या गोष्टीची. जसं खाद्याचं पण म्हणलं मी, की खाद्य संस्कृती आपली ही इकडची फार अशी रिच किंवा श्रीमंत म्हणू शकतो आपण. तर सणांबद्दल बोलते तर सण जसं की गणपती उत्सव आहे, सिग्मा म्हणजे काय त्याला आपण म्हणतो होळी, अशी ह्या उत्सवांचे सुद्धा बऱ्याच लोकांना आकर्षण असतं. अशा वेळी लोक म्हणतात की आम्ही तुमच्याकडे येऊन राहतो, आम्हाला तो अनुभव घ्यायचा आहे गणपतीचं. कारण आजकाल लोक बघतात की गणपतीची जी आरती आहे काय म्हणा, की आपल्या इकडच्या लोकांना आता आकर्षण भरपूर वाढत चाललंय. मग जर वेगवेगळ्या सुविधा जर आपण त्या लोकांना देत असू तर त्याच्यातून आपण चांगल्या प्रकारे पर्यटन करू शकतो आणि आपली जी अर्थव्यवस्था ही पर्यटनावरती चालू शकते. म्हणजे अर्थव्यवस्था आपली चांगली होण्यासाठी पहिलं म्हणजे इथले जे पर्यटक येतात त्यांना राहण्याची सोय होणं गरजेचं आहे. मग इथे होमस्टे म्हणा किंवा स्थानिक गेस्ट हाऊस या संकल्पनेला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. तर या पद्धतीमध्ये गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता टिकवण्यासाठी अजून काय नियोजन केलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय मॅडम? हो, होमस्टे तर आहेतच, पण शेवट त्याची गुणवत्ता सुधारणं किंवा त्याची वाढवणं ही खूप मोठी गरजेची गोष्ट आहे. कारण कसं होतं, काही लोक जी येतात ना त्यांना एकदमच ती साध्या पद्धतीमध्ये काही लोक राहू शकत नाही. तर ते बेसिक गोष्टी असतात, जसं हे शौचालय आहेत, अजून राहण्याचं थोडंफार जर चांगल्या प्रकारे असेल ना तर लोक येतात, आनंदाने राहतात, पर्यटनही करतात आणि आपल्या इकडच्या पदार्थ आहे त्याचाही आनंद घेतात ते लोक. त्याच्यासाठी ज्या काही मूलभूत गरजा आहेत किंवा मूलभूत सुविधा आहेत त्या असणं आवश्यकच आहे इथे. आणि सुरक्षितता ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता पर्यटक आपल्याजवळ आले तर त्यांना असं अनसिक्युअर वाटतं नाही, की बाबा नाही आम्ही इथे एका चांगल्या सेफ जागेत आहोत, असंही त्यांना वाटलं पाहिजे. आणि आपल्या इकडचा जो आपलेपणा जो आहे तो ते आपल्या पर्यटकांना देणं आवश्यक आहे. ते जर दिलं तर नक्कीच आपले हे पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावरती आणखी वाढेल. तर मग मान्सून टुरिझम पण येते, साहसी पर्यटन हा विषय आहे, जलक्रीडा आणि निसर्ग पायी भ्रमण ज्याला आपण ट्रेकिंग असं म्हणतोय. तर या पर्यटनाला कितपत चालना आपल्या या सिंधुदुर्गात मिळाली आहे आणि अजून काही बदल केले पाहिजे किंवा अजून काही सुधारणा व्हावी असं आपल्याला वाटतंय? हो, मान्सून पर्यटन आता थोडं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढत चाललंय. जसं की ट्रेकिंग जसं म्हणताय, पायी भ्रमण म्हणजे ट्रेकिंग, तेही खूप मोठ्या प्रमाणात चाललंय. तर आता आपण मान्सूनचा विषय घेऊया. तर मान्सून आपल्याकडे बघा, सावडाव धबधबा आहे, नापणे धबधबा आहे आणि आंबोलीचे धबधबे. आंबोली तर म्हणाल तर एकदम स्वर्गीय, मतलब स्वर्गच तिथे वाचतं, की पावसात तुम्ही कधीही जा, एवढं सुंदर वातावरण असतं आणि त्या ठिकाणी आज पर्यटक मोठ्या प्रमाणावरती येत आहेत. तर आता जे पर्यटन स्थळ ही जी आहे त्या ठिकाणी जसं मी मगाशी बोलल्याप्रमाणेच, की जी काही मूलभूत ज्या गरजा आहेत, जसं की सार्वजनिक शौचालय किंवा चेंजिंग रूम, हे जर असतील तर अजून पर्यटक येतच आहेत. पण ह्या जर गोष्टी आपण त्या ठिकाणी ठेवलो तर नक्कीच पर्यटन हा भरपूर मोठ्या प्रमाणावर, मान्सून पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावरती अजूनही होऊ शकतं. जसं की ट्रेकिंग पण मी म्हणाले, ट्रेकिंगसाठी म्हणजे रांगणागडच्या ट्रेकिंगसाठी बरीच लोक येत असतात, तिथे रात्रीचं राहतात, सकाळी उठून जातात. पण तेच बोलते, ज्या मूलभूत ज्या गरजा किंवा सुविधा ज्या आहेत जर त्या आपण तिथे मोठ्या प्रमाणात जर असतील तर पर्यटन हा मोठा होऊ शकतो. की जसा केरळ आज पर्यटनावरती चालतो तसंच आपला सिंधुदुर्गही पर्यटनावरती चालेल किंवा त्याची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरती चालू शकते. बरं, मग इथे विषय असा येतो, ह्या सगळ्या पर्यटनाची व्यवस्था आपल्याला आर्थिकदृष्ट्या जरी लक्षात घेतलं तर इथली कोकण रेल्वे म्हणा, राष्ट्रीय महामार्ग आणि बंदर या वाहतूक सुविधा ही आवश्यक तितक्याच आहेत. तर त्या सुविधांना अजून काही गती मिळाली पाहिजे किंवा पायाभूत सुविधा असण्या गरजेच्या आहेत असं आपल्याला वाटतंय? हो, हे तर फार गरजेचीच गोष्ट आहे. कारण ज्यावेळी वाहतूक व्यवस्था ही चांगल्या प्रकारे असते ना त्यावेळी पर्यटन हा मोठ्या प्रमाणावर होऊन जातो. कारण रस्ते चांगले असतील तर रस्त्यामुळे गाड्या फटाफट चालतात, त्यामुळे पर्यटन व्यवस्थित. नाही तर लोक काय करतात, प्रवास करायचा कंटाळा करतात, नाही खड्डे आहेत, कसं जायचं कसं यायचं विचार करतात. त्यामुळे लोक विचारतात आता कोकणात जायचं तर किती तास लागतात. कारण एवढा वेळ कधी कधी काय होतं की लोकांना एवढ्या सुट्ट्या नसतात, मग ते एवढ्या लांब येऊन प्रवास करणं शक्य होत नाही. म्हणून जर हे दळणवळणाच्या ज्या सुविधा जर चांगल्या प्रकारे असतील तर पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात वाढतं.
आणि लोक येतात त्या ठिकाणी. अगोदरच्या तुलनेत आता बऱ्यापैकी आपल्याकडे वाहतुकीची सुविधा चांगल्या प्रकारे झालेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी आता ट्रेन पण भरपूर सोडले आहेत, बाहेरच्या पण फास्ट ट्रेन पण बऱ्यापैकी सोडले आहेत. आता आपला रस्ता पण आहे, म्हणजे हायवे पण आहे. नंतर आता बंदरांचं पण मला वाटतं फेरी बोट चालू केली आहे, त्यामुळे मालवणला वगैरे लोकांना त्या गोष्टीचा देवगड मालवणसाठी ते उपयुक्त ठरेल. आणि बऱ्यापैकी लोक आता येतातच आहेत, कारण पहिल्याच्या तुलनेत आता वाहतूक व्यवस्था ही चांगली आहे, त्यामुळे लोक पर्यटनावरती भर देतात. आणि पहिल्याचा काळ एक वेगळा होता, की आता कसं होतं की 4 दिवस जरी सुट्टी लोकांना मिळाली तरी लोक कुठे जायचे ते आधीच त्यांचं प्लॅनिंग असतं आणि तसं बुकिंग करून ते लोक येतच असतात. म्हणजे पहिले लोक सेव्हिंग करत होते, पैशांची सेव्हिंग होत होती. पण आता नाही, आता पर्यटनासाठी लोकांनी एक वेगळा पैसा ठेवलेला असतो, की बाबा एवढ्या वेळच्यामध्ये आम्ही फिरायला जाणार आहोत. मॅडम, पर्यटनात डिजिटलीकरण जे आहे, आता तुम्ही जे म्हटलात की ऑनलाईन बुकिंग, तर ऑनलाईन बुकिंग, पर्यटन नकाशे, माहिती ऍप्स याचा कोकणातील म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातील पर्यटनावर बऱ्यापैकी परिणाम झालेला दिसतोय, तर त्याविषयी काय? हो, परिणाम आहे आणि गरजेची गोष्ट आहे. कारण कसं बघा, आता झालं की आज संपूर्ण जग हे डिजिटल झालंय, त्याच्यामुळे आपणही काळानुसार बदलणं आवश्यक आहे, अपडेट असणं सुद्धा आवश्यक आहे, तरच आपण बिझनेस करू शकतो. कारण कसं होतं की लोक ऑनलाईन सगळं चेक करतात, सगळीकडे कुठे बुकिंग मिळते, काय मिळतंय, आणि फटाफट जगभरातून कुठूनही बुकिंग करू शकतो. त्यामुळे आपणही डिजिटल व्हायला पाहिजे आणि अपडेट राहायला पाहिजे, आणि त्याचा नक्कीच फायदा हा आपल्या पर्यटन व्यवसायाला होतो. मॅडम, शेवटी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल की कोकणाला भेट देताना पर्यावरण, स्थानिक संस्कृती याविषयी कोणती खबरदारी पर्यटकांनी घेतली पाहिजे? हो, जसं पर्यटन करताना पर्यटकांची पण एक जबाबदार पर्यटक किंवा जबाबदार नागरिक या हेतूने त्यांनी यायला पाहिजे, की ज्या ठिकाणी आपण जातो तर त्या ठिकाणी कचरा न करणं, कचरा हा कचरा पेटीतच टाकणं, पाण्याचा अपव्यय टाळणं किंवा कुठे सार्वजनिक ठिकाणी नासधूस करणं, तोडफोड करणं, अशा गोष्टी नाही करायला पाहिजे. प्रत्येकाने जर प्रत्येक पर्यटक ह्या दृष्टीने जर वागला, चांगल्या प्रकारे जर त्यांनी पर्यटन केलं तर पर्यटन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतो. कारण कसं होतं, प्रत्येकजण येईल, नासधूस करेल, तर मग ते त्या ठिकाणी समुद्रकिनारे कचरा पडलेला दिसेल, सगळीकडेच कचरा असेल, आणि ते मेंटेन करणं पण शेवटला भारीच पडतं. त्यामुळे प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे की त्यांनी पर्यटन करताना आपण खबरदारीने योग्य ती खबरदारी त्यांनी घ्यायलाच हवी. श्रोते हो, आपल्या सिंधुदुर्गातील निसर्ग म्हणजे महाराष्ट्राच्या सौंदर्याचा मुकुटमणी म्हणावा लागेल. तर इथला निराशार समुद्र, हिरवेगार डोंगर, थंडगार झरे आणि माणसांच्या ओलाव्याने नटलेली ही आपली भूमी, प्रत्येक पर्यटकाला आवडेल असा हा आपला निसर्गरम्य कोकण. आपण सर्वांनी या निसर्गाचा आनंद घेताना त्याचं जतन करणं, स्वच्छता राखणं आणि स्थानिक संस्कृतीचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे. तरच पर्यटन टिकेल आणि पर्यटन वाढलं तर आपला सिंधुदुर्ग अधिक समृद्ध बनेल. मॅडम, आपण आलात, सिंधुदुर्गातील निसर्ग आणि इथलं पर्यटन याविषयी छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग परिवाराकडून आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.